आज करूया झारखंड स्पेशल ब्रेकफास्ट आणि ती म्हणजे मिलोना रोटी। आता ही जी मिलोना रोटी ही सकाळी तिथे नाश्त्याला खाल्ली जाते, पण आपण दुपारच्या जेवणातसुद्धा करू शकतो किंवा नाश्त्याला करू शकतो किंवा रात्रीच्या जेवणात पण करू शकतो। आणि ही जी रोटी असते ना, ही हलकीशी कडक असते, त्यामुळे त्याच्यासोबत खाण्याकरता अशी बटाट्याची रस्सा भाजी केली जाते। यात अजिबात मसाले वापरले जात नाही आणि ही भाजी कुकरमध्येच बनवल्या जाते। मस्त लागतं ही मिलोना रोटी आणि बटाट्याची रस्सा भाजी, कमाल लागते। सोबतच एक चटणीसुद्धा सर्व केली जाते। चला तर रेसिपी बघूया। तर इथे मी घेतलं 1 कप गव्हाचं पीठ आणि त्याच कपाने मोजून मी घेतलं बेसन पीठ। तर दोन्ही पिठाचे प्रमाण हे एकसारखे घ्यायचे। दोन्ही पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर आपण यात घालायची कलोंजी। तर अर्धा चमचा आपण यात घालूया कलोंजी। नंतर घालायचं मीठ अगदी गरजेनुसार घाला। नंतर आपण त्यात घालायचं ओवा। तर हाताने थोडंसं त्याला क्रश करून घ्यायचं, म्हणजे याचा फ्लेवर छान उतरतो। नंतर यात आपण घालायचं तूप। तर पोहे खायच्या चमच्यानी 3 किंवा 4 चमचे आपण तूप घ्यायचं। यात तेल वापरायचं नाही, यात तेल वापरलं जात नाही, तूप वापरायचं। हवं तर तुम्ही डालडा पण वापरू शकता, मी तूप घातलेलं आहे। तूप घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे तूप पिठाला सगळीकडे व्यवस्थित लागायला हवं। त्याकरता मस्त असं दाबून चोळून आपण हे मिक्स करून घ्यायचं। आणि आता यात थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ कसं मळायचं, अगदी घट्ट, जसं आपण मठरी करता पीठ मळतो ना, अगदी तसंच पीठ मळायचं आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून हे पीठ मळायचं अगदी घट्ट। आता यावर झाकण ठेवायचं, 5 मिनिटाकरता याला आपण रेस्ट करायला ठेवायचं। आणि आता करूया बटाट्याची भाजी। तर या रोटीसोबत हे बटाट्याची भाजी अगदी भन्नाट लागते, एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। एखादा सॅटर्डे संडेला वेगळं असं काहीतरी खायची इच्छा झाली ना, तर असं बनवा, खरंच तुम्हाला आवडेल, घरातल्या सर्वांना आवडेल। तर इथे मी बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता बटाटे आपण कापून घेऊया। तर खूप मोठे कापायचे नाही, खूप छोटे कापायचे, मीडियम साईजनी कापून घ्यायचे। तर तेल गरम केलं आहे, तेलात घालायचं, नंतर जिरं आणि तेज पण घालायचं आणि थोडंसं आपण हिंग घालायचं। आणि ही भाजी कुकरमध्येच बनवल्या जाते। नंतर मी घेतलं आहे अद्रक आणि मिरची, हे दोन्ही आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, कारण या भाजीमध्ये कांदा आणि लसूण वापरल्या जात नाही, फक्त आलं आणि मिरची एवढं आपण बारीक करून घ्यायचं। खलबत्त्यात थोडंसं कुटून घ्यायचं, मिक्सरमध्ये फिरवलं तरीही चालेल। आणि आता ही जी पेस्ट आहे अद्रक आणि मिरचीची, ही आपण घालायची फोडणीत। एवढाच मसाला लागतो, यापेक्षा जास्त कुठल्याही मसाल्याची आपल्याला गरज नाही। मिनिटभर हे परतून घ्यायचं, म्हणजे याचासुद्धा कच्चेपणा हा निघून जाईल। नंतर यात आपण घालायचे बटाटे, जे बटाटे आपण कापून घेतले ते घालायचे। गॅस मिडियम ठेवायची। मिडियम गॅसवर हे बटाटे एखाद मिनिटभर 1 ते 1.5 मिनिट आपण परतून घेऊया, बस तेवढेच, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर यात घालायची हळद आणि लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घाला, तुम्हाला किती हवं आहे। सुरुवातीला आपण अद्रकसोबत मिरची पण घातलेली आहे। तर आता हे 2-1 मिनिट आपण परतून घेऊया मस्त, म्हणजे बटाट्याला सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल। नंतर यात आपण घालायचे टोमॅटो। तर 1 मोठा टोमॅटो मी घेतलेला आहे, टोमॅटो घालायचा आणि गॅस मिडियम ठेवायची। मिडियम गॅसवर हे आपण परतून घ्यायचं, म्हणजे टमाटर तर बारीक कापलेलाच आहे, पण त्याचा थोडासा आंबटपणा जातपर्यंत आपण हे परतून घ्यायचं। 1-2 मिनिट लागतात, त्यापेक्षा जास्त नाही। नंतर यात घालायचं पाणी। तर आता ही रस्सा भाजी असते, त्यामुळे याला पाणी थोडं जास्त असते। पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं। नंतर यात घालायचं मीठ घातल्यानंतर या कुकरचं झाकण बंद करायचं आणि फुल गॅसवर हाय फ्लेमवर फक्त 2 शिट्ट्या करायच्या, त्यापेक्षा जास्त नाही। तर इथे आपण पीठ बघूया, पीठसुद्धा आपलं तयार झालेलं आहे। आणि खूप याला 10 मिनिट 15 मिनिट असं ठेवायचं नाही, 5 मिनिट जरी तुम्ही ठेवलं ना तरी बस होतं। आता थोडंसं पीठ घ्यायचं, त्याचा पेढा बनवायचा आणि मस्त अशी आपण याची रोटी बनवूया। तर आपली रोजची जी चपाती असते ना, त्याच्यापेक्षा ही थोडीशी जाड असते, पातळ नसते, जाडच असते। तर आता आपण ही लाटून घेऊया। पीठ लावायचं नाही, पण जर तुम्हाला लाटायला प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं तुम्ही पीठ लावू शकता, पण पीठ लावायचं नाही। अशीच ही लाटून घ्यायची मस्त आणि थोडीशी जाडच ठेवायची, पातळ करायची नाही। आपली नेहमीची जी पोळी असते ना, त्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची, बघा अशी ठेवायची। तर गॅसवर मी ठेवला आहे तवा गरम करायला मी आधीच ठेवलेला होता। गॅस मिडियम ठेवायचा आणि ही पोळी घालायची तव्यावर, काही सेकंद असंच ठेवायचं। नंतर याला आपण पलटून घ्यायची, दुसऱ्या साईडनी पण काही सेकंद असंच ठेवायचं आणि नंतर परत आपण ही पलटून घेऊया, म्हणजे थोडा वेळ 2-2 मिनिट किंवा 1 ते 1.5 मिनिट आपण दोन्ही साईडनी अलटपलट करून ही थोडीशी आपण भाजून घ्यायची।
नंतर यावर आपण तेल, तूप काही पण जे तुम्हाला हे हवं असेल ते तुम्ही वापरू शकता, पण मी तूपच लावलेलं आहे. शक्यतो याला तूपच वापरलं जातं, तेल वापरलं जात नाही. तर दोन्ही साईडनी मस्त असं तूप लावायचं आणि दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायची आणि गॅस कमी ठेवायचं, कारण आपण पीठ घेतलं आहे, बेसन पीठ घेतलं आहे, ते जरा शिजायला वेळ लागतं. त्यामुळे गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर आरामात मस्त अशी भाजून घ्यायची. तर तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनी मस्त अशी मी भाजून घेतलेली आहे अलटपलट करून. आणि आता आपण ही काढून घेऊया आणि याच्यासोबत एक चटणी सर्व केली जाते, ती आता आपण करून घेऊया. थोडंसं तेल गरम केलं आहे, त्यात घालायचं लसूण थोडंसं मी ठेचून घेतलेलं आहे. हलकंसं याला परतून घ्यायचं, जास्त नाही. नंतर त्यात घातल्या आहेत मिरच्या, तर मिरच्यांना मधून आधी कट द्यायचा, मिरच्यासुद्धा हलक्याशा परतायच्या. नंतर त्यात थोडे धणे घालायचे. आता हे तिन्ही एकत्र आपण मस्त असं तेलात परतून घ्यायचं. मिरच्यांना खूप असा रंग येऊ द्यायचा आणि हलकासा पांढरा रंग आला की मिरच्या तेवढ्या आपण काढून घ्यायच्या. आणि धणे आणि लसूणसुद्धा बघा मस्त आपले हे फ्राय झालेले आहेत, ते सुद्धा आपण काढून घेऊया. या रोटीसोबत आणि ह्या चपातीसोबत अशी ही चटणी ना धणे मिरची लसणाची मस्त लागतं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे बघा मी झाकण काढलं आहे, 2 शिट्ट्या करून शिजवून घेतलं आहे, झाकण काढलं आहे आणि भाजी बघा मस्त झाली आहे. नंतर थोडासा गरम मसाला घालायचा, कोथिंबीर घालायची, गॅस ऑन करायची आणि आता एखादी मिनिटभर आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, कारण आपण गरम मसाला घातलेला आहे, तो सुद्धा थोडासा शिजायला हवा. त्यामुळे फक्त 1 मिनिट, त्यापेक्षा जास्त नाही. आणि ते बघा भाजी बघा अशीच पातळ भाजी असते, ही घट्ट नसते, यात कुठलेही मसाले वापरले जात नाही आणि या चपातीसोबत खायला अगदी मस्त लागतं. आणि सोबतच धणे मिरची लसूण याची ही चटणी अप्रतिम लागतं. आणि नाश्त्यालाच खाल्लं पाहिजे असं नाही, तुम्ही दुपारच्या जेवणातसुद्धा बनवू शकता. आणि एखाद्या सॅटर्डे संडे काहीतरी असं वेगळं खायचं झालं ना तर असं बनवा. आमच्याकडे सॅटर्डे संडे शक्यतो हे बनवल्या जातं, कारण घरात सगळे असतात आणि संडे म्हटलं की वेगळं काहीतरी लागतंच. तर इथे बघा आपली बटाट्याची रस्साभाजी तयार आहे, रोटीसुद्धा तयार आहे आणि ही चटणी मस्त. तळतानासुद्धा तुम्ही थोडंसं मीठ घातलं तरी चालेल, मी मात्र आत्ता वरून मीठ घातलेलं आहे. चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. आवडलीच तर लाईक करा आणि शेअर करा आणि बघत राहा किरण रेसिपी. धन्यवाद.